हॅलो. आजची सकाळ झाली होती माझी या हिबिस्कसची, ज्याची चव अप्रतिमच बेचव होती. मला अजिबातच नाही आवडली. म्हणजे खूप अशी आंबट, तुरट असं काहीतरी लागत होती. त्यापेक्षा माझा ब्लॅक टीच बरा. आणि सेकंड हाफमध्ये सर आले होते आणि सरांनी आम्हाला चॉकलेट्स वाटले होते. तर आम्हाला डाऊट आला की काहीतरी गडबड आहे. म्हणून आम्ही सरांचं आधार कार्ड चेक केलं गपचूप. तर खरंच सरांचा बर्थडे होता. सो आम्ही गपचूप केक मागवला आणि सेलिब्रेशन केलं. मग थोड्या वेळाने सर गेले. आमची कामं चालूच होती. दिवसभराचं शूट नाही का, हॅक्टिक शेड्यूल होतं. आम्ही दोघं नेहमी एकत्रच घरी जातो. घरी आल्यानंतरही लवेशचं काम चालूच होतं. कारण की तो स्टुडिओसोबत त्याच्या या ऑर्डर्स करतो, त्याचा बिझनेस करतो छोटासा साईड बाय साईड. कोणाला ऑर्डर्स हव्या असतील तर आमचं इंस्टाग्रामवर पेज आहे एल्बेटूल्स नावाने, तर तिथे जाऊन प्लीज 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 DM करा. तर लवेशचं काम करत होता. मलाही माझं काम करणं अत्यंत गरजेचं होतं. ते म्हणजे जेवण, जे बाईला कधीच चुकलेलं नाही आहे. तर नेहमीच बायकांना पडणारा प्रश्न की आज जेवणाला काय बनवायचं. तर खूप अभ्यास केल्यानंतर मला एक रेसिपी भेटली यूट्यूबवर. ती म्हणजे दालबाटी, जी थंडीसाठीही अगदी पौष्टिक आहे आणि मलाही काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं. म्हणून मी बनवायला घेतली. तर दालबाटीसाठी 5 डाळी लागतात. त्या अशा कुकरमध्ये ट्रान्सफर करून घेतल्या. त्याच्यात मीठ, तूप, हळद टाकून साईडला बाजूला भिजत ठेवले होतं डाळी. डाळी भिजतात तोपर्यंत आपला गहू, त्याच्यात बारीक रवा, मीठ, तूप असं छान घट्टसर गोळा मळून घ्यायचा. पीठ आपलं भिजतंय, आपली कणिक भिजते तोपर्यंत मी डाळीसाठी लागणारे जे जिन्नस आहेत ते चिरून ठेवले होते. बाटीच्या अशा छान गोळे करून घ्यायचे. ते मध्ये पोकळ ठेवायचे. माझ्याकडे आप्पेपात्र नव्हतं म्हणून मी पॅनवरच शेकले. आपला डाळीचा कुकर झाला होता, शिट्ट्या झाल्या होत्या. तर साईडला मी डाळही फोडणीला घातली. तर जे डाळीला फोडणी बेसिक लागतात ती फोडणी करून घ्यायची आणि साईड बाय साईड वरती आपल्या बाटींवर तुपाची धार सोडत राहायची. कारण की तरच ते मस्त आतून खुसखुशीत कुरकुरीत मस्त छान होतात आणि मस्त शेकले जातात. तर डाळ अशी मी फोडणीला घातली होती आणि ठरवल्याप्रमाणे माझा मेन्यू खरंच म्हणजे थोडाफार मला जमला होता. आणि ही खायची पद्धत असते, वाटी अशी चुरून मस्त. तर TV बघता बघता आम्ही आमचं दोघांनी जेवण संपवलं. जेवण संपल्यानंतरची कामं कोणाला चुकली आहेत का? तर भांडी ओटा सगळा आवरून झाला. लवेशने अंथरून घातलं होतं आणि त्याच्या बिझनेसचं काम, अजून ऑर्डरचं काम चालू होतं. त्याला दुसऱ्या दिवशी पोस्ट करायचा होता. तर पॅकिंग करायला बसला होता आणि मला दुसऱ्या दिवशी सुट्टीच होती म्हणून केसांना मी तेल मालिश करून चंपी केली आणि असं संपला माझा दिवस. बाय.